परवानगी नाकारलेली होती तरी देखील शेतकरी पाण्यात उड्या मारल्या आहेत. बरोबर आहे, परवानगी नाकारली होती आम्ही, कारण याबाबत या अगोदर जिल्हाधिकारी साहेबांसोबत बैठक झालेली आहे. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी हे पाऊल उचललं. त्यासाठी आम्ही त्यांना अशी परवानगी दिलेली नव्हती की आपण जलसमाधी करावी, पण ते ऐकले नाही आणि पुढे येऊन त्यांनी त्यांच्या आर्थिकतेमुळे इथे जलसमाधीचा निर्णय घेतला. त्यांना कुठलीही जीवितहानी होऊ नये म्हणून आम्ही पुरेपूर प्रयत्न केलेले आहे. सर्व शेतकऱ्यांना बाहेर काढलेलं आहे. याबाबत शासनाला मान्य जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून कळवण्यात येईल. मध्यस्थी पोलिसांकडून काय करण्यात येणार आहे? कारण शेतकऱ्यांचं गेल्या अनेक दिवसापासून जे आहे ते उपोषण सुरू आहे. मागणी त्यांची आहे की ऊस बिल द्यावं. पोलिसांच्या माध्यमातून काय मध्यस्थी करणार येणार आहे का, काय सांगतो? पोलिसांच्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना कळवणार आहे की यांची मागणी अशी आहे आणि आंदोलन तीव्र केलेलं आहे. त्यानंतर मग जिल्हाधिकारी महोदय पुढील निर्णय घेतील. आता तिथे जे आंदोलन आहे, पूनम गेटजवळ जे आंदोलन सुरू आहे, ते आंदोलन आता थांबवण्यात येईल का अजून ते कंटिन्यू करण्यात येईल? कारण अजून दिवसेंदिवस तीव्र होत जाणार. नाही, बरोबर आहे. आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या परावृत्त करण्याचा त्यांच्या आंदोलनापासून. परंतु ही बाब जी एक कायदेशीर प्रक्रियेची बाब आहे, याला जो वेळ लागतो तो वेळ लागणारच आहे. तरी शेतकऱ्यांनी सुद्धा या भावना समजून घ्यायच्या, प्रशासनाची बाजू समजून घ्यायला हवी की जो वेळ लागेल त्या वेळेनंतरच ज्या गोष्टी त्यांना पाहिजे त्या मिळणार आहे. आजच्या आज किंवा उद्याच्या उद्या काही गोष्टी होणार नाही, त्याला काही कालावधी लागेल. तो कालावधीबाबत मान्य जिल्हाधिकारी महोदयांसोबत चर्चा करून लवकरात लवकर त्यांचं म्हणणं कसं मान्य होईल याबाबत त्यांनी प्रयत्न करावे. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना सगळ्या गोष्टी अवगत करणार आहे. शेतकऱ्यांची एक तक्रार आहे, रात्री देखील ते मुक्कामी तिथंच आहेत, पण त्यांना कुठली सुरक्षा व्यवस्था किंवा नाही. आमचे कोणी हल्ला करू शकतो कारखान्याची असं त्यांचं शेतकऱ्यांचं नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या त्या भागामध्ये आम्ही गोपनीय आमचे कर्मचारी नियुक्त केलेले आहे आणि आमचा रात्री नाईट पेट्रोलिंगचा जो स्टाफ असतो तो तिथे कायम सतर्कपणे पेट्रोलिंग करत असतो आणि काही सिव्हिल ड्रेसमधले आमचे कर्मचारी तिथे आहे. तर आम्ही त्याबाबत सतर्क आहोत आणि कारखान्यांकडनं, कारखानदारांकडनं किंवा कोणाकडनंही जे कोणी असे घटक आहे की जे शेतकऱ्यांना अटॅक करू शकतात अशी कुठली संभावना आम्ही ठेवलेली नाही आहे. तुम्ही स्वतः जीव धोक्यात घालून पाण्यात उतरला होता. नाही, पहिल्यांदाच पोलीस अधिकारी स्वतः जलसमाधी आंदोलनामध्ये स्वतः तलावात उतरलेला आहे. नाही, ते शेतकऱ्यांना बाहेर काढणं आमचं कर्तव्य आहे. कुठल्याही शेतकऱ्यांची जीवितहानी व्हायला नको हे कर्तव्य भावनामुळे झालं ते, बाकी काय. थँक्यू सर.